नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. टी सक्तीचा नेमका आदेश काय? 110 पानाच्या आदेशावर शासन सुस्पष्ट परिपत्र काढून दूर करणार संभ्रम. 2010 खरं तर 2010च्या या 10 मधील जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांसाठी म्हणजे दिलासा मिळू शकतो. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता सक्तीचा हा नवीन नियम काय आहे व एकूणच या ठिकाणी 2010 पूर्वीच्या शिक्षकांना कशा पद्धतीने दिलासा मिळू शकतोय तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा या ठिकाणी टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, सक्तीचा नेमका आदेश काय? 110 पानांच्या आदेशावर शासन सुस्पष्ट परिपत्र काढून दूर करणार संभ्रम. 2010 पूर्वीच्या शिक्षकांना दिलासा मिळू शकतो. पण बघा, सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षकांच्या पात्रतेसंदर्भात एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 110 पानांच्या या आदेशात इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावरील शिक्षकांना 2 वर्षात म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही चाचणी उत्तीर्ण होण्याची अट घातली. सेवानिवृत्तीला 5 वर्ष कमी असलेले शिक्षक वगळून बाकीच्या सर्वांसाठीचा हा आदेश लागू आहे. पण आदेश नेमका काय? 2 वर्षाची मुदत कधीपर्यंत? पदोन्नती संदर्भात आदेश काय म्हटले आहे? अशा बाबींबद्दल शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. शासनाने आदेशासंदर्भात सविस्तर परिपत्र काढून स्पष्टता करावी अशी मागणी शिक्षण अधिकाऱ्यांची आहे. शिक्षकांची पदोन्नती व नव्या नियुक्तीसाठी देखील बंधनकारक करण्यात आली आहे. शिक्षकांची सेवानिवृत्ती 58 वर्षानंतर होते, पण टीईटीचा न्यायालयाचा निर्णय सेवानिवृत्तीला 5 वर्ष कमी असलेल्यांसाठी की 52 वर्षाखालील शिक्षकांसाठी लागू आहे याचाही संभ्रम आहे. विस्तार अधिकारी हे पद प्रशासकीय पद आहे, त्यामुळे या पदाच्या उमेदवारांसाठी टीईटीचा आदेश लागू आहे का असाही प्रश्न आहे. या आदेशाबाबत शिक्षकांसह शिक्षण अधिकाऱ्यामध्येही संभ्रम आहे. त्यामुळे आता हा संभ्रम दूर करण्यासाठी नेमका सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय? शिक्षकांसाठी व शिक्षण अधिकाऱ्यांसाठी त्यात नेमक्या कोणत्या बाबी स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या आहेत यावर शासन स्तरांवरून सुस्पष्ट परिपत्र काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी या ठिकाणी सांगितले आहे. त्यासाठी आदेशातील बाबींवर परिपत्रक काढण्यापूर्वी विधी व न्याय विभागाकडून त्याची तपासणी केली जाईल असेही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. बघा, 2010 पूर्वीच्या शिक्षकांना मिळू शकतो दिलासा. पण पण केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 3 मध्ये शिक्षकांची पात्रता व सेवा शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. या अधिनियमांची अंमलबजावणी देशभरात 1 एप्रिल 2010 पासून झाली आहे. खरं तर शिक्षकांची पात्रता व सेवा शर्ती निश्चित करण्यासाठी कलम 23 नुसार केंद्र शासनाने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेला म्हणजे NCTE प्राधिकरण म्हणून घोषित केले. त्यानंतर NCTEने 23 ऑगस्ट 2010 व जुलै 2011च्या अधिसूचनेनुसार शिक्षकांसाठी टीईटीचे बंधन घातले आणि याच पार्श्वभूमीवर 2010 पूर्वीच्या शिक्षकांना न्यायालयातून दिलासा मिळू शकतो. पण त्यासाठी NCTE किंवा केंद्र शासनाला पुनर्विचार याचिका दाखल करावी लागेल असे देखील शिक्षण तज्ज्ञ सांगतात. मात्र हा निर्णय शासनाविरोधात नसल्याने शासनातर्फे पुनर्विचार याचिका दाखल केली जाईल की नाही याबाबत या ठिकाणी स्पष्टता नाही. बघा, शिक्षकांना प्रत्येक वेळी समजावून सांगावे लागते. खरं तर सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे. त्यासाठी 2 वर्षाची मुदत दिली असून पदोन्नतीसाठी देखील हा आदेश लागू आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील बाबी व त्यांच्या स्पष्टतांबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. अशा वेळी बैठकीमध्ये आम्ही त्या शिक्षकांना समजावून सांगतो. कादर शेख, प्राथमिक शिक्षण अधिकारी, सोलापूर. बघा, एकूणच अशा पद्धतीने टीईटी सक्तीचा हा नेमका आदेश काय आहे व 110 पानाच्या आदेशावरती शासन सुस्पष्ट परिपत्रक काय आहे आणि 2010 पूर्वीच्या शिक्षकांना नेमकं दिलासा मिळू शकणार आहे का याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती
या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।